कर्नाटकमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी। काँग्रेसची 123 जागांवर आघाडी तर भाजपला अवघ्या 71 जागा। जेडीएस आणि अपक्षांचं यश नगण्य। काँग्रेस नेतृत्व मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालणार? सिद्धरामय्या की डीके शिवकुमार यांची निवड होणार? तमाम कर्नाटकच्या जनतेचं निर्णयाकडे लक्ष। कर्नाटक विधानसभा विजयाचा महाराष्ट्रातही जल्लोष। पुण्यात काँग्रेस भवनात आनंद व्यक्त करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेढे वाटले। भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला जबरदस्त फायदा। 7 जिल्ह्यांमधून गेलेल्या यात्रेत विधानसभेच्या 51 जागांपैकी 37 जागांवर काँग्रेसला घवघवीत यश। कलांनुसार बहुमतात असून सुद्धा काँग्रेसचा सेफ गेम। विजयी 7 अपक्ष उमेदवारांपैकी 6 उमेदवारांशी काँग्रेसकडून संपर्क। सूत्रांची माहिती। कर्नाटकमध्ये घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेस अलर्ट। विजयी काँग्रेस आमदारांना अज्ञात स्थळी हलवलं जाण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। भाजपमधनं काँग्रेसमध्ये गेलेल्या जगदीश शेट्टार यांना मतदारांचा जोरदार धक्का। माजी मुख्यमंत्री शेट्टार यांचा झाला पराभव। कर्नाटक निवडणुकीच्या कलांमध्ये 2019 पेक्षा भाजपच्या तब्बल 30 जागा घटल्या तर काँग्रेसच्या तब्बल 31 जागा वाढल्या। देशाची मन की बात कर्नाटकमधनं बाहेर पडली। मोदी शहांना कर्नाटकमधल्या जनतेनं नाकारलं। संजय राऊतांचा हल्लाबोल। गांधी परिवाराला बेघर करण्याची शिक्षा कर्नाटकच्या जनतेनं भाजपला दिली। जालन्यात नाना पटोलेंचा भाजपावर जोरदार हल्लाबोल। ऑपरेशन लोटस तोडफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही। कर्नाटकमधल्या कलांवरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा भाजपला टोला। राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला। अकोल्यामध्ये तापमान 43 अंशांच्या पार। उकाड्यामुळे नागरिकांची लाहीलाही। तळेगावातल्या किशोर आवारे हत्येप्रकरणी 4 जणांना अटक। पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई।